लास्ट इयरला असताना अशी घटना घडली की माझ्या आयुष्याला वळणच भेटलं. एक तिच्या चेहऱ्यावर आनंद आला की बाबा मुलांनी वयाच्या 21व्या वर्षी कष्टातनं आपलं घर बांधलं किंवा वडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी पुढं बिझनेस चालू केला होता. जेव्हा माझ्या पायाकडे बघितलं तेव्हा तो ॲल्युमिनियमचा पत्रा गाडीच्या आतमध्ये आला होता आणि माझ्या पायाचे 2 भाग केले. बापरे. हे आता हा काही वाचत नाही. जसं नळाला पाणी होतं तसं ज्या पायातनं रक्त वाहतंय. पण ज्यावेळेस माझा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर मला एक जण सुद्धा बघायला आला. मी तिला म्हटलं तू एवढी चांगली शिकलेली आहे, एवढा चांगला जॉब आहे, तुला करिअर तुझं ब्राईट आहे, तू तुझा फ्युचरचा विचार कर ना, तू माझ्याकडे बघून तुझं करिअर नको बघत करू. म्हटलं माझा पाय गेलेला ॲक्सिडेंटमध्ये नाही का. ती म्हणली जर आपलं लग्न झालं असतं, लग्नानंतर तू मला असेच प्रश्न केले असते का मला सोडून जा. एक अशी कहाणी जे तुमचं हृदय आशा आणि प्रेरणाने भरेल. ओंकार रोंदळे, एक तरुण ज्याने एका अपघातात आपले पाय गमावले पण हार नाही मानली. आज आपल्या पॉडकास्टमध्ये मी त्यांचं स्वागत करते. नमस्कार ओंकार, स्वागत आहे. थँक्यू. ओंकार, तुमच्याबद्दल, तुमच्या लाईफबद्दल, जर्नीबद्दल काही सांगू शकाल? तुम्ही जन्मतः दिव्यांग नव्हता, हे कसं घडलं, या अपघाताबद्दल सांगू शकाल? सर्वप्रथम मी माझ्या बालपणाबद्दल सांगतो की मी असं कसं झालं. तर मी तर जन्मापासून असं नव्हतो. मी पुणे वानोडी येथे राहायचो. माझं बालपण, शाळा, कॉलेज सर्व वानोडी येथेच झालेलं आहे. साधना शाळेत मी शिकायला होतो. 1ली ते 10वी साधना शाळेमध्ये शिकलो होतो. आमचे वडील लॅब टेक्निशियन होते, एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करायचे. त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की मी पण एक स्वतःचा पॅथॉलॉजीचा बिझनेस चालू करावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळं माझं जसं 11वी 12वी झाली त्यानंतर मी BSc MLT म्हणजे मेडिकल लॅब टेक्निशियन या फील्डसाठी मी ॲडमिशन घेतलं होतं. फर्स्ट इयरला असताना मी जॉब देखील करायचो, जसं की ब्लड टेस्ट करणे नाही का, सॅम्पल कलेक्शन करणे, हे सर्व मी फर्स्ट इयरला असताना जॉब देखील करायचो. आणि ते मेन म्हणजे जॉब करण्याचं कारण कसं होतं की जॉब करता करता आपल्याला त्यातनं शिकायला पण भेटतं, अचिव्हमेंट भरपूर करता येतात आपल्याला काही गोष्टी. त्यामुळे मी ते संडे बॅच होती माझी कॉलेजची, त्यामुळे मी जॉब पण देखील करायचो. त्यावेळेसच माझी मिसेस म्हणजे वर्षाच, तिची माझी ओळख देखील झाली फर्स्ट इयरला असताना. तेव्हा आम्ही फ्रेंड्स होतो, वानोडीला राहायचो आम्ही तेव्हा. आणि जॉब करता करता थोडंफार इन्कम आमचं चांगलं व्हायला लागलं. त्यामुळे आम्ही फुरसुंगी येथे जागा घेतली. फुरसुंगीला जागावर घेऊन आम्ही तिकडं घर बांधलं. म्हणजे वानोडी गावातून आम्ही फुरसुंगीला शिफ्ट झालो. जसं फुरसुंगीला शिफ्ट झालो, फर्स्ट इयर गेलं माझं, सेकंड इयर गेलं. मग सेकंड इयरला असताना आम्ही मेट्रोपोलिसची फ्रँचायझी घेतली, म्हणजे कलेक्शन सेंटर फुरसुंगीला आम्ही चालू केलं. नुकताच मग कोविडचा काळ चालू झाला होता. त्यावेळेस कोविडचा काळ चालू झाला होता आणि कोविडच्या सॅम्पल्सचं घेणं चालू होतं. आणि मेन म्हणजे मला क्रिकेटची त्यावेळेस खूप फार आवड होती. क्रिकेट खूप खेळायचो. म्हणजे मी डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवलपर्यंत मी शाळे थ्रू इंटर स्कूल ज्या कॉम्पिटिशन असतात स्टेट लेवलपर्यंत मी गेलेलो आहे क्रिकेटमध्ये. मग नंतर कोविडमुळे ते थोडं स्टॉप देखील झालं नाही का, म्हणजे क्रिकेट खेळणं वगैरे. त्यामुळं बिझनेसवर जरा जास्त फोकस केला. इन्कम सोर्स चांगला जनरेट व्हायला लागला होता. आजूबाजूचे जे हॉस्पिटल्स होते ते मला सॅम्पल्स वगैरे द्यायचे कोविडचे वगैरे. आणि लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे फक्त तुम्हाला पोलीस, डॉक्टर्स आणि जे काही मेडिकल फील्डवाले असतील तेवढंच तुम्हाला बाहेर रोडला दिसणार, कारण बाकी अख्खं लॉकडाऊन चालू होतं. त्यामुळं जवळजवळ 1-2 वर्ष त्यात गेली माझी. आणि मी नेमकं एक लास्ट इयरला असताना अशी घटना घडली की माझ्या आयुष्याला वळणच भेटलं. कधी आयुष्यात कधी विचार केला नव्हता की माझा या अपघातात एक पाय मला गमावावा लागेल. कोविडचा काळ होता, मे महिना चालू होता, 2021चा मे महिना चालू होता. माझी आई कोविड पॉझिटिव्ह झाली होती. तर ती हडपसरच्या नोबल हॉस्पिटलला ॲडमिट होती आणि कंडिशन त्याची सिरियस होती त्यावेळेस. आणि घर वगैरे आमचं बांधून झालं होतं, सगळं झालं होतं. फक्त एक असं कुठंतरी कमी भासत होती की एक गाडी आपली स्वतःची हक्काची पाहिजे कार. तर माझी आई जवळजवळ 22 दिवस हॉस्पिटलमध्ये होती नोबलला. तर मी गाडी घ्यायचा प्लॅन केला होता. आमच्या वडिलांना मी सांगितलं की आपण एक सेकंड हँड कार घेऊ नाही. मग आईचा डिस्चार्ज होणार होता. ज्या दिवशी आईचा डिस्चार्ज होणार होता त्याच दिवशी मी कार घेतली, सेकंड हँड कार घेतली होती. ओके. पण एक तिच्या चेहऱ्यावर आनंद आला की बाबा मुलांनी वयाच्या 21व्या वर्षी कष्टातनं आपलं घर बांधलं किंवा वडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी पुढं बिझनेस चालू केला होता, गाडी घेतली. मग ही जी खुशी जी होती
म्हणजे नाही का, जे दुःख होतं आई पॉझिटिव्ह होती, ते दुःख विसरून आई एकदम खुश झाली होती की बाबा नाही का मुलाला स्वतःच्या पाय उभा आहे. मग ती गाडी घेऊन त्याच गाडीमध्ये मग मी आईला घरी आणलं होतं. 17 मे रोजी मग त्याच गाडीत मी आईला घरी आणलं होतं नाही का. तशी तिची कंडिशन तेव्हा काही बरी नव्हती. आपण तिला ऑक्सिजनवरच घरी ठेवलं होतं नाही का. हॉस्पिटलला ठेवण्यापेक्षा घरी मग तिला ऑक्सिजनवर बेटर राहील म्हणजे आणि लवकर रिकवर होईल अशा हिशोबाने तिला घरी आणली होती. आणि गाडी घेऊन 10 दिवस पण झाले नव्हते. 17 मेला गाडी आणली होती घरी आणि दिवस आला 27 मे 2021चा. त्यावेळेस मला वाटलं नव्हतं की माझं क्रिकेट स्टॉप होऊन जाईल किंवा बाकीचे जे माझ्या फॅमिली मेंबर्स आहेत किंवा असे काही माझे जे मित्र होते त्यांच्यापासून मी लांब जाईल. दिवस आला 27 मे 2021चा. गाडी घेऊन जवळजवळ 10 दिवसानंतर मी डायरेक्ट बाहेर पडलो होतो. माझे एक डॉक्टर मित्र होते बेकरा इथले नाही का, हॉस्पिटल आहे ते, त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे, ते मित्र होते. एक लॅब टेक्निशियन मित्र होता. त्यांना घेऊन मी घराबाहेर पडलो गाडीचं एक टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघू. कारण 10 दिवस गाडी घरीच पडून होती. आईला जसं आणलं तशी गाडी घरीच होती आणि वापरली सुद्धा नाही. म्हणलं मग टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी जरा बाहेर पडू. मग माझ्या 2 मित्रांना मी सोबत घेतलं आणि वाटेतच आपल्या सिटीमध्ये एका ठिकाणी हवा भरायला थांबलो मी. ओके, गाडीच्या टायरमध्ये ऑलरेडी नायट्रोजन होता. पण मी एक हवा भरायला जिथे थांबलो होतो त्याला मी म्हटलं की आता हवा भर म्हणून, नायट्रोजन फिलअप करा म्हणून. तो कॉलवर होता, त्याचं काही लक्ष होतं नव्हतं मला माहीत नाही. त्यांनी हवा वगैरे भरली आणि आम्ही पुढे निघालो. सिटीमध्ये गाडीची स्पीड काय 50-60च्या वर जात नाही का, त्यामुळे एवढं काय आपल्याला फील होत नाही. पण जसं मी देव रोडवरनं पुणे मुंबई एक्सप्रेसवेला पुढे किवळे एक्झिटला लागलो, गाडीची स्पीड हायवेला आपल्याला कमीत कमी 80-100च्या आसपास जातेच तिथं नकळत. ओके, आणि जसं मी किवळे एक्झिटचा ब्रिज चढलो, अचानक माझ्या गाडीच्या डाव्या साईडचा टायर फुटला आणि गाडी जर्क झाली थोडी. जशी गाडी जर्क झाली, ड्रिफ्ट होऊन डायरेक्ट जे ॲल्युमिनियमचे सेफ्टी बॅरियर्स असतात त्याला जाऊन अख्खी गाडी क्रॅश झाली. जवळजवळ 60-70 मीटरपर्यंत माझी गाडी फरफडत गेली होती. जेव्हा एकदम दूर असा समोर आला होता नाही का, काही कळत नव्हतं. बोनेट अख्खं असं एकदम काचेवर आलं होतं आणि मी सगळ्यात आधी जे माझे 2 फ्रेंड्स होते त्यांच्याकडे बघितलं. त्यांना काही झालं नाही का, कारण मी त्यांना घेऊन आलो होतो. त्यांना जर काही झालं असतं तर मी कधी मला माफ करू शकलो नसतो. त्या दोघांकडे बघितलं, दोघांना काही झालं नव्हतं. दोघं एकदम ओके होते. डॉक्टर ह्या साईडला बसला होता, तो बाहेर निघला. माझा जो फ्रेंड होता तो बाहेर निघला. पण नेक्स्ट टाइम मी जेव्हा माझ्या पायाकडे बघितलं तेव्हा तो ॲल्युमिनियमचा पत्रा गाडीच्या आतमध्ये आला होता आणि माझ्या पायाचे 2 भाग केले. ते असं शब्दात मी वर्णन करू शकत नाही. तर मी एक स्पेसिफिक तुम्हाला कंडिशन सांगतो. पत्रा असा पायामध्ये रोवला होता आणि स्किन फाटली होती माझी. आतले सगळे माझं मसल्स आणि बोन दिसत होते. जसं आपलं हार्ट बीट करतं ना, हार्ट जसं बीट करतं तसे माझे मसल्स बीट करत होते आतमधले सगळे. आणि रक्त प्रवाह खूप व्हायला लागला होता. तसं मी डॉक्टरला सांगितलं, हे बघा काय झालं म्हटलं मी. डॉक्टर स्तब्ध झाला होता, त्याला घाम वगैरे आला सिच्युएशन बघून. बघायचं आता काय झालंय. म्हणजे हे सगळं ॲक्सिडेंट झाला बघून आजूबाजूचा क्राऊड लगेच जमा झाला तिकडे. आजूबाजूचा क्राऊड जमा झाला. मग त्यांनी मला बाहेर ओढून काढण्याचा प्रयत्न केला होता. पण बाहेर ओढून काढू नका. डॉक्टर जो माझ्यासोबत होता मित्र, तो बोलला गेला बाहेर ओढून काढू नका. जर तुम्ही याला बाहेर ओढून काढताल तर त्याचा जो तुटलेला पाय आहे तो अजून तुटेल आणि एक्स्ट्रा ब्लड लॉस होईल, त्याचा जीव जाण्याचे चान्सेस आहे. मग मला गाडीतच ठेवलं. मग ॲम्ब्युलन्स आली, फायर ब्रिगेडवाले आले, रेस्क्यू टीम्स आल्या, पोलीस सगळे तिकडे जमा झाले. जवळजवळ 100-150 लोक तिकडे जमा झाले होते. न्यूजवाले आले होते. पण मला कोणीच बाहेर काढू शकत नव्हतं. असं किती वेळ लागला पूर्ण? 1 तास गाडीत होतो. तासभर. माझ्या आजूबाजूला मॅन पॉवर होती तरी मी बाहेर निघलो नाही. का तर फक्त रेस्क्यू टीमकडे गॅस कटर नव्हता, फायर ब्रिगेडवाले होते त्यांच्याकडे गॅस कटर नव्हता. ॲम्ब्युलन्स 10 मिनिटात आली होती. जशी ॲम्ब्युलन्स 10 मिनिटात आली, जो माझा डॉक्टर फ्रेंड आहे त्यांनी ॲम्ब्युलन्समधनं सलाईन्स काढले, इंजेक्शन्स काढले, मला गाडीमध्येच ट्रीटमेंट चालू केली. तो व्हिडिओ अजून पण यूट्यूबला आहे. हा एक न्यूज चॅनल आहे, नाव घेत नाही मी, त्या न्यूज चॅनलला तो अजून व्हिडिओ आहे. हो, सगळं दिसतं त्यामध्ये. अख्खा प्रॉपर माझी ट्रीटमेंट गाडीमध्ये चालू आहे. प्रॉपर तो न्यूज चॅनलमध्ये नाही व्हिडिओ तो. मग जवळजवळ 1 तासानंतर कोणतरी गॅस कटर विकत आणला होता. मग ते पार्ट कट करायला चालू केले. पण जो काही 1 तास होता त्यावेळेस मला असं वाटत होतं की मी आता काही वाचत नाही. कारण मी मनाने कुठेतरी दुसरीकडून हरून गेलो होतो. मला फक्त बाहेरच्या क्राऊडचा आवाज येत होता, हे आता हा काही वाचत नाही. जसं नळाला पाणी होतं तसं ज्या पायातनं रक्त वाहतंय, आता हा गेला कामातून. असे वेगवेगळे कमेंट्स माझ्या फक्त कानावरच होते. त्यामुळे थोडंफार निगेटिव्हिटीकडे मी जात होतो असं मला वाटतंय की आता आपण वाचणार नाही. आणि जसं
म्हणतो ना की मृत्यू समोर आल्यावर सगळं आपलं आयुष्य एकदम फ्लॅशबॅक सारखं जातं, सेम माझी कंडिशन तशी झाली होती. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली होती. माझी आई, माझे वडील, माझी बहीण, माझी फॅमिली, माझं लहानपणापासून ते आत्तापर्यंतचं लाईफ अख्खं एका सेकंदात माझ्या डोळ्यासमोर गेलं. ओके. मला काहीच दिसत नव्हतं, फक्त डोळ्यासमोर अंधार होता असा, आणि सगळं मला दिसतंय आणि फक्त बाहेर कानाने मी फक्त त्या जागेवर होतो. म्हणजे मृत्यूच्या दरवाजाकडे जाऊन तुम्ही परत आले म्हणू शकता तुम्ही. आणि कारण तसं सिच्युएशनच तशी होती, कारण माझी बॉडी अख्खी पिवळी पडत चालली होती जागेवर. एक्स्ट्रा ब्लड लॉस होत होतं, मला चक्कर येत होती. डॉक्टर म्हणत होता तू डोळे अजिबात बंद नको करू. बरोबर. त्याचं स्पेसिफिक रिझन मला माहित नव्हतं, कारण शब्द येत होते त्याला, बेशुद्ध होऊन नका देऊ, बेशुद्ध होऊन नका देऊ, नाही का. मग एक जण कंटिन्यू मला या साईडनी पाणी मारत होता, नाही का, एक जण इथनं पाणी मारत होता. डोळे अजिबात बंद नको करू, सलाईन कंटिन्यू चालू होतं, इंजेक्शन चालू होते, तासभर हा सगळा प्रकार चालू होता. पण माझी साईबाबांवर श्रद्धा आहे. मी साईबाबांचं नाव गाडीमध्ये घेत राहिलो, नाही का, ओम साईराम, ओम साईराम, नाही का. मग मी फक्त डोक्यात एवढंच विचार केला की बस, माझा पाय गेला तरी चालेल, पण इथनं मी बाहेर पडलो पाहिजे कसंही करू. मला माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, माझे फ्युचर गोल्स मला पूर्ण करायचे. पुढं काही होऊ दे, पाय नसलं तरी मी एका पावर करायला तयार आहे. मग अचानक पत्रा कटल्याचा आवाज आला मला आणि डायरेक्ट बोलले ओम साईराम. सर्व क्राऊडांनी एकदम मला एकदम असं बाहेर काढलं. फक्त माझ्या अंगावर काटा येतो, फक्त माझी स्किन अशी लोळत होती, पाय अख्खा तुटला होता, फक्त एका स्किनच्या आधारावर असं पाय राहिला होता. त्या सिच्युएशन मध्ये मला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं. डॉक्टरनी ऑलरेडी सगळं संचिती हॉस्पिटलला बेड वगैरे किंवा ऑपरेशनची तयारी वगैरे सगळी ती करून ठेवली होती. जवळजवळ आम्ही 15 मिनिटात, बरोबर हायवे पासून संचिती हॉस्पिटलला 15 मिनिटात आम्ही पोहोचलो. तिकडे गेलो तोवर मी होशमध्ये होतो, का तर मला सलाईन आणि इंजेक्शन चालू होते, त्यामुळे मला क्षण आठवतो. मला तिकडे जे आपला इमर्जन्सी वॉर्ड असतो तिकडे मला आतमध्ये नेलं. मग तिकडे गेलो मला खूप त्रास झाला, कारण मला जेव्हा गाडीत होतो तेव्हा काही वाटलं नाही, कारण एका जागेवर होतो. नंतर जसं मला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं तिथनं हळूहळू त्रास व्हायला लागला. पण जेव्हा मला तिकडे इमर्जन्सी वॉर्डला नेलं खूप त्रास व्हायला लागला, कारण ते मला उचलून वगैरे ठेवायचे, नाही का. परत बॉडीचा एक्सरे वगैरे काढायचा होता, त्यांना सिटी स्कॅन वगैरे करायचे होते. खूप अशी धावपळ चालू होती आणि मी खूप जोरात ओरडायला लागलो होतो, पेन खूप जोरात होतं मला. त्यामुळे मग मला मानेत इंजेक्शन दिलं गोळीचं आणि मला बेशुद्ध केलं होतं. आणि मग जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो होतो तेव्हा थोडीफार अशी जाग आली होती मला. असं डोळे फक्त थोडे उघडले होते तर असा एवढा व्हाईट हॅलोजन डोळ्यासमोर होता. माझे हातपाय बांधले होते, थोडं हालचाल करायला लागलो की लगेच मला परत इंजेक्शन देऊन मला बेशुद्ध केलं होतं. म्हणजे कुठे ना कुठे आध्यात्मिक होणं एकदम असं बोलतो ना, एक ताकद, एक शक्ती बनली तुमच्यासाठी. आणि कदाचित आई वडिलांचा आशीर्वाद सुद्धा असेल. नक्कीच. आपण म्हणत असतो बघा, आई वडिलांची आपली पुण्य असते तेच आपल्याला, बरोबर, आई वडिलांची पुण्याही असेल तेच मी आज माझ्या पायावर उभा आहे. बरोबर. मग अशा वेळेला तुमच्या घरच्यांचं काय रिॲक्शन होतं, म्हणजे आणि तुमचे मित्र मैत्रीण कोण नातेवाईक, त्या लोकांचा पाठिंबा कसा होता तुम्हाला? मित्रांचं सर्वप्रथम मी सांगत असतो की माझे जे काही मित्र होते, मी तुम्हाला सांगितलं लॅबचं करायचो, कोविडचे सॅम्पल घ्यायचो. मी घरी सकाळी 7ला बाहेर पडायचो, रात्री मी 12 वाजता यायचो. मी घरी नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण करायचोच नाही, सगळं बाहेर असायचं मित्रांसोबत. सकाळी फोन लावायचा, अरे सॅम्पल घ्यायला चाललोय, भेटतो का, तो यायचा. तिकडं काहीतरी वडापाव वगैरे खायचा. दुपारचं जेवण आमचं तुम्हाला सांगतो महिन्यात नाही ना 20-22 वेळा माझं जेवण हॉटेलमध्येच असायचं. कधी मी कुठलं माझ्या मित्राला, जे माझे मित्र होते त्यांना कधी काही कमी भासू दिली नाही. पण नंतर असं कळत गेलं की बाबा आपल्याला नुसतं लोक पैशासाठी वापरतात, किंवा मला कळून येत नाही की बाबा माझा त्यावेळेस मला कळायचं नाही की लोक माझा फक्त कामापुरता वापर करून घ्यायचे. मी काही असू दे, म्हणजे माझ्या मित्रांचे काय असतील, EMI असतील, त्यांना कुठली गोष्ट पाहिजे, इवन आम्ही सगळे, मला जर कपडे घ्यायचे असेल मी त्या तिघा चौघांना पण घ्यायचो सेमच. शूज पासून कपडे वगैरे असेल, काय असेल, कुठेही. माझे घरचे वैतागले होते की बाबा 12 वाजले, कुठे आहे तू, कधी येतो, नाही का. मग मी कधी उशीर व्हायचा, 2-3 वाजायचे तर मी तिकडच त्यांच्यासोबतच राहायचो, घरी जायचोच नाही. एवढे माझे घरचे वैतागले होते, मी एवढा मित्रांच्या आहारी गेलो होतो. पण ज्यावेळेस माझा ऍक्सिडेंट झाला त्यानंतर मला एक जण सुद्धा बघायला आला, एक मित्र सुद्धा मला बघायला आला नाही. मी ICU मध्ये होतो, हे सगळं मित्रांना कळलं होतं, पण मला भेटायला देखील कोण आलं नाही. ओके. आणि तेव्हा मी काय विषय एवढं डोक्यात घेतला नाही, कारण ICU मध्ये होतो. मेन म्हणजे इथनं रिकव्हर होऊन बाहेर पडायचं होतं मला.
ICU मध्ये असताना वर्षाला ही गोष्ट कळली. वर्षा आली ICU मध्ये, मला म्हणली काय टेन्शन घेऊ नको, माझा विश्वास आहे तुझ्यावर, तुझ्या पायावर तू उभा राहणार आहे. मी तिला म्हटलं तू एवढी चांगली शिकलेली आहे, एवढा चांगला जॉब आहे तुला, करिअर तुझं ब्राईट आहे, तू तुझा फ्युचरचा विचार कर ना, तू माझ्याकडे बघून तुझं करिअर नको बघत करू. म्हटलं माझा पाय गेलेला ॲक्सिडेंटमध्ये नाही का. ती म्हणली जर आपलं लग्न झालं असतं, लग्नानंतर तू मला असेच प्रश्न केले असते का मला सोडून जा. तिचं उत्तर तर असं होतं की आपण प्रत्युत्तर करू शकत नाही त्याला. बरोबर. त्यामुळे मी तिला म्हणलं ठीक आहे मी रिकवर होतो मग आपण बघू. ती म्हणली नाही, मी माझ्या घरी सांगितलं की मी हॉस्टेलला राहते आणि मी आता आईकडे जाणार आहे, कारण आई पण ऑक्सिजनवर होती. म्हणजे मी आईचं घरी करायला जाते आणि जर तू बरं होत नाही तर मी कुठंच जाणार नाही. ठीक आहे. मग मी तिला म्हणलं की तू घरी जाणार कशी. ती म्हणली मी मामांशी बोलणार आहे आज, आमच्या मामांशी, मामांना सगळं सांगणार आहे. मग तिने मामांना सगळं सांगितलं. मामाचा सुरुवातीला विश्वासच बसला नाही का की बाबा अशी मुलगी आहे म्हणून. मग मामा घरी आला नाही का. घरी आई होती, वडील होते, परत आजी होती आमची, आजी होती. मग ते मामाचे बोलले अशी अशी मुलगी आहे नाही का, ती ओंकारसोबत लग्न करायला तयार आहे नाही का. मग आई म्हणजे कारण एकदम अशा सिच्युएशनला कोण हो नाही उत्तर देऊ शकत नाही, बघू म्हणत असतो. डायरेक्ट माझा मामा म्हणला की माझी मुलगी सुद्धा मी देणार नाही, ती मुलगी आज लक्ष्मीच्या पावलांनी तुझ्या दारात आली. बरोबर नाही का. मग घरचे म्हणले ठीक आहे नाही का. मग मामा तिला घरी येऊन आला. घरी मग ती आईसोबत राहायची, आईचं सगळं करायची नाही का. मग मी जवळजवळ 22 दिवस हॉस्पिटलला होतो. जेव्हा ICU मधनं मी 12 दिवस नंतर ICU मधनं जनरल वॉर्डला शिफ्ट केलं. मला जनरल वॉर्डला शिफ्ट केलं. माझा भाऊ सोबत असायचा, माझा भाऊ, मामा, वडील म्हणजे कंटिन्यू असायचे. नाईटला मामा थांबायचा, दिवसभर भाऊ थांबायचा नाही का. मग जॉबचं रोटेशन असायचं त्यांचं, ते माझ्या दिवसभर माझ्यासोबत थांबायचं. परत हॉस्पिटलमध्ये जे काही असेल माझं नाही का, म्हणजे मला डायपर्स असायचे तेव्हा हॉस्पिटलमध्ये, ते सगळं डायपर्स वगैरे चेंज करण्यापासून माझं हॉस्पिटलमध्ये मावस भाऊ करायचा. माझा मावस भावानी जवळजवळ 1-2 महिने नाही का त्याचं जॉब सॅक्रिफाईस करून माझ्याकडे लक्ष दिलं होतं त्यावेळेस. आणि जेव्हा 12 दिवसानंतर ICU मधनं मी जनरल वॉर्डला शिफ्ट केलो, तेव्हा मी माझ्या मित्रांना कॉल करायचा ट्राय केला. तर त्यांनी कॉल वगैरे उचलले, पण हा कोण बोलतोय, हां त्यांना मी म्हणायचो अरे नाही का मी जनरलला शिफ्ट झालोय, तुम्ही या मला बघायला या नाही का, भेटायला या मला. हां ओके, हां मारतो चक्कर. मला थोडं वागणं त्यांचं डिफरंट वाटलं नाही का, की असं काय करायला लागलं. मग नंतर जवळजवळ मी पण एक 24 एक दिवस हॉस्पिटलला होतो. हॉस्पिटल नंतर मग मी घरी आलो. वर्षा देखील घरीच होती त्यावेळेस नाही का. घरी गेल्यावर मला असं कळलं की माझे मित्रच माझ्याबद्दल बाहेर पसरवतात की हा आता काय कामाचं नाही राहिला नाही का. अरे ह्याचं काय, आता ह्याचा तरी पाय गेला काय करू, कामापुरता मामा असं तुम्ही म्हणू शकता. आपण कसं होतं एखाद्या व्यक्तीला खूप जीव लावला नाही का, आणि ती जर असं वागती त्यावेळेस माणूस खूप खचून जातो. त्यावेळेस मी खचून जाणार न विचार करता अजून कसं पॉवरनी मला पुढे जाता येईल हा विचार केला होता. त्यामुळे मला 3 महिन्याची बेड रेस्ट सांगितली होती त्यावेळेस घरी आलो तेव्हा. आणि जेव्हा घरी आलो तेव्हा वर्षा घरी होती, त्यामुळे पाहुणे वगैरे भेटायला यायचे मला नाही का, कसं आहे बरं आहे का नाही काय. पाहुणे आली की ती मग ती चर्चा व्हायची, अरे ही मुलगी कोण, वर्षाला विचारायची काय करते. मग ते थोडं वर्षाला ओढ वाटायचं नाही का, की माझ्या आई वडिलांना पाहुणे डायरेक्ट विचारायचे अरे कोण आहे मुलगी इथं काय करते. वर्षा म्हणली की आई नाही का आम्ही ओंकार मी आता लग्न करणार आहे, मग आम्हाला चांगलं वाटत नाही की तुम्हाला लोक असे प्रश्न विचारतात नाही का, चांगलं पण नाही की बाबा अशी मुलगी घरात राहते. त्यामुळे 27 मे 2021ला माझा ऍक्सिडेंट झाला होता आणि 27 जून 2021ला माझं लग्न झालं घरातच आमच्या हॉलमध्ये. सकाळी आम्ही निर्णय घेतला लग्न करायचा. आळंदीमध्ये एक ब्राह्मण आहे, त्यांना कॉल वगैरे लावला, सगळं साहित्य वगैरे ते घरी घेऊन आले. मग घराच्या हॉलमध्येच मी जे आपलं वॉकर असतं ना, वॉकरवर मी 7 फेऱ्या वगैरे घेतल्या. माझे अख्खे दोन्ही पायाला पट्ट्या बांधल्या होत्या, तरी मी त्या पायावर उभं राहिलो होतो. घरच्यांना पण कुतूहल वाटत होतं की बाबा ऍक्सिडेंट महिना सुद्धा नाही झाला की आत्ता मुलगा त्याच्या पायावर उभं राहायला शिकलाय नाही का. आणि मला साथ खूप मोठी लाभली म्हणजे माझ्या फॅमिलीची. जर माझी आज फॅमिली माझ्यासोबत स्ट्रॉंग नसती तर मी आज पण पोचलो शकलो. बरोबर. मग लग्न वगैरे झालं, म्हणजे जे फ्युचर प्लॅनिंग आहे मी ते परत करायला लागलो. फक्त मला अशी खंत वाटायची की बाबा आपण क्रिकेट खेळू शकतोय का नाही पण नाही का.
तेव्हा काय आयडिया नव्हती की बाबा डिफरंट लेवल क्रिकेट असतं किंवा व्हीलचेअर क्रिकेट असतं, दिव्यांगांचं क्रिकेट असतं, काय आयडिया नव्हती. त्यामुळे मग जो बिझनेस स्टॉप झालाय तो कसा पुढे ग्रो करायचा, परत नाही का बाकीचे फ्युचर प्लॅनिंग्स म्हणजे जे आपलं जो लॉस आहे तो प्रॉफिटमध्ये कसा कन्वर्ट करता येईल आपल्याला, कारण ॲक्सिडेंटमध्ये माझा भरपूर खर्च वगैरे आमचा लॉस झाला नाही का. मग एक यूट्यूबला व्हिडिओ बघितला मी व्हीलचेअर क्रिकेट दिव्यांगांसाठी. मला खूप आवड निर्माण झाली त्या गोष्टीबद्दल. मी मुंबईच्या टीमला कॉन्टॅक्ट वगैरे केलं नाही का, त्यांची टीम आहे, ते मला म्हणले की तुम्ही रिकवर झाले, तुम्ही या एकदा मुंबईला तुमची प्रॅक्टिस वगैरे घेऊ. म्हणलं ओके. त्यानंतर मग फ्रँचायझीसाठी परत फ्रँचायझी चालू करू मी असं माझ्या वडिलांना देखील सांगितलं होतं. वडील म्हणले तू पहिलं रिकवर हो, मग आपण पुढचं प्लॅनिंग करू. ओके. पण खरोखर म्हणजे ओमकार तुमची स्टोरी ऐकून असं वाटतं की म्हणजे असं बोलतो ना की ऑलमोस्ट होपलेस सिच्युएशन होती, पण आता तुम्ही एवढं सगळं काही अचीव केलं तुमच्या आयुष्यात, तर तुम्ही जसं पाठी बघत असाल तर म्हणजे मला कळत नाही, मला शब्दात ते कळत नाही की कसं बोलावं, की त्यावेळेला कसं वाटत होतं, पण इथपर्यंत तुम्ही आला ती खरोखर खूप मोठी गोष्ट आहे ओमकार. नाही ती तर आहेच, मोठी गोष्ट आहे. आणि मेन म्हणजे कसं असतं की माणसं जी तुम्ही जोडतात ओके, त्यानंतर मला कळायला लागलं की तुम्हाला माणसं ओळखता यायला पाहिजे. सध्याच्या सिच्युएशनला असं आहे की कुठला ना कुठला माणूस जर तुम्हाला काही देतोय तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही ना काही अपेक्षित करतच असतो. राईट. फक्त आपले आई वडील सोडले तर. बरोबर. सध्याची फॅक्ट आहे खरा. आणि मग मी मुंबईला गेलो, जवळजवळ एक चार महिन्यानंतर मी मुंबईला गेलो होतो. तिकडं राहुल रामगुडे मला भेटले, मुंबई व्हीलचेअर क्रिकेट टीमचे कॅप्टन आहेत ते नाही का. मग त्यांच्यासोबत ट्रायल्स वगैरे झाले, मॅच वगैरे खेळलो मी मुंबई टीमसोबत नाही का. मग माझा परफॉर्मन्स वगैरे त्यांना आवडला. आणि व्हीलचेअर क्रिकेट इंडिया असोसिएशन जिचे प्रेसिडेंट आता अभय प्रताप सिंगजी आहेत, त्यांनी असं प्रस्ताव मांडला की आपल्याला महाराष्ट्र स्टेटची पण टीम पाहिजे. प्रत्येक स्टेटच्या टीम होत्या, गुजरात, बडोदा, MP, UP, कर्नाटक, प्रत्येक स्टेटच्या टीम होत्या. फक्त महाराष्ट्र स्टेटची टीम नव्हती. ती जिम्मेदारी माझ्या सोपवली गेली. एक तर मी त्या फील्डमध्ये नवीन होतो, नुकताच मी शिरलो होतो, जवळजवळ एक 2-3 महिन्यांचं झाले मला, आणि मला एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी दिली टीम बनवायची ओके. आणि असं पण नाही की मी जन्मापासून हँडिकॅप आहे किंवा माझे मित्र पण हँडिकॅप असतील त्यांना येऊन टीम बनवू, ठीक आहे ते जरी पॉसिबल असेल, पण नुसतं पुण्यातले नको, ऑल ओव्हर महाराष्ट्रातले प्लेयर्स पाहिजे. ते सगळ्यात मुश्किल टार्गेट जे होतं की ऑल ओव्हर महाराष्ट्रातले जे डिस्ट्रिक्ट्स आहेत नाही का, त्या प्रत्येक जिल्ह्यातनं 1-2 प्लेयर आपल्याला शोधायचे होते. मग मी ओके बोललो, काही न बोलता मी परत पुण्याला आलो नाही का. टास्क खूप हार्ड होता, पण मी तो इझी मध्ये कन्वर्ट करून घेतला. कारण जी काय माझी थोडीफार ओळख झाली होती त्यामध्ये, मी जेवढे काही ग्रुप्स होते 2-3 ग्रुप्स होते, त्यावर एक मेसेज क्रिएट केला की आपल्याला पुण्यामध्ये व्हीलचेअर क्रिकेट टीम बनवायची आहे, कोणी इच्छुक असेल तर मला संपर्क करा. तो मी मेसेज त्या स्पेसिफिक ग्रुपला टाकला. त्या स्पेसिफिक ग्रुपमधनं अजून तो जास्त व्हायरल झाला. त्याच्यामुळं ही गोष्ट आहे ती महाराष्ट्रभर पसरली आणि मला ऑल ओव्हर महाराष्ट्रात जवळजवळ 40 ते 50 कॉल आले होते त्या इव्हेंटसाठी, म्हणजे जे टीम बनवायची त्यासाठी. मग 40-50 पैकी मी एक डेट फिक्स केली. त्या डेटला मी सर्वांना बोलवलं, तर मोजून एक 20-22 जण आले होते. आणि 20-22 जणांमधून मी 13 जण फिक्स केले टीमसाठी, फर्स्ट टीम बनवायला. तर मी कोणाला सांगितलंच नव्हतं की आपल्याला महाराष्ट्राची टीम बनवायची. जर मी डायरेक्ट ओपनली जर सांगितलं असतं महाराष्ट्राची टीम बनवायची आहे तर कोणी उठसूट आलं असतं. पण ज्याला आवड आहे नाही खरंच तो करून दाखवू इच्छितो, तो ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं त्या दिवशी ते 12-13 जण आले होते. हिंगोली, नाशिक, नगर नाही का, बारामती, तर हे सगळे आले. मग त्यावेळेस आमच्याकडे व्हीलचेअर नव्हत्या, काय नव्हत्या. जिथं ज्या क्लबला आम्ही गेलो होतो, TCC क्लब तेडगे सरांचा आहे, वानोडी येथे, तर तिथं चेअर्स होत्या. चेअर्सवर बसून आम्ही प्रॅक्टिस घेतली त्यांची. मग त्यातनं काही प्लेयर सिलेक्ट केले. त्यानंतर मग असोसिएशन फॉर्म केली प्रॉपर, महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन. त्याच्या अंडर मग आपण स्पॉन्सरशिप चालू केली मागायची की नाही का बाबा, जसं नॉर्मल क्रिकेटच्या टुर्नामेंट्स वगैरे असतात त्यांना लगेच स्पॉन्सरशिप भेटते, पण आमचं जे व्हीलचेअर क्रिकेट आहे, दिव्यांग क्रिकेट आहे, त्यांना लवकर स्पॉन्सरशिप भेटत नाही. त्यामुळे स्ट्रगल हा खूप आहे ओके. जसं आता स्टेटच्या असोसिएशन असतात, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन झालं किंवा बाकीच्या प्रत्येक स्टेटला असोसिएशन असतात, त्या स्टेटच्या असोसिएशनने पण ह्या डिफरंट लेवल क्रिकेट असोसिएशन्सला सपोर्ट केला पाहिजे किंवा एक कमिटी फॉर्म केली पाहिजे. आणि हे त्या कंडिशन्स, टर्म्स अँड कंडिशन्समध्ये आहे. प्रत्येक जे असोसिएशन बिल्डअप करतात ओके, स्टेट असोसिएशन, त्यांच्या प्रत्येक स्टेट असोसिएशनच्या जो फॉर्म असतो, फॉर्ममध्ये ते सगळं लिहिलेलं असतं की बाबा डिफरंट लेवल क्रिकेटसाठी पण एक कमिटी बनवायची
ओके, पण सध्याच्या सिच्युएशनला तो कोण पुढाकार घेत नाही. त्यासाठी आता आमचा तो मेन जे टार्गेट आहे सध्या ते चाललंय. ह्याच्यानंतर आम्ही छत्तीसगडला रिप्रेझेंट केला, गोव्याला जाऊन आलो, पुणे मुंबईच्या आमच्या सारखे मॅचेस चालू होतात. आता परत 3 ऑगस्टला पुढच्या महिन्यात आम्ही तमिळनाडूला आता नॅशनल टुर्नामेंट आहे तिकडे जाणार आहे. आणि जसं हे पुढं चालत गेलं तसं हे खूप व्हायरल झाली. महाराष्ट्र विजय क्रिकेट टीम जसं खूप व्हायरल होत गेली आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिला चांगला रिस्पॉन्स आला, जेणेकरून अजून प्लेयर्स जास्त भेटले. त्यानंतर बरेच लोक इंटरव्ह्यू घेण्यासाठी आम्हाला विचारत होते की बाबा तुमच्या टीमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. त्यामुळे एक चांगला सोर्स भेटला. आणि सध्याच्या सिच्युएशनला ना सोशल मीडिया सारखा स्ट्रॉंग सोर्स कुठं नाही. ओके, तुम्ही न्यूजला जी बातमी बघता ना ती 5-10 मिनिटं आधीच तुम्हाला रीलवर दिसेल. आणि कसं होतं, जे इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, ओके, लगेच जी घटना समोर घडते डायरेक्ट शूट करताना डायरेक्ट लगेच अपलोड करतात. जवळ न्यूज रिपोर्टर तिकडे येतो त्यावर ती व्हायरल पण झालेली असते. न्यूज रिपोर्टर लगेच रिटर्न जातो, काय त्याचं कामच नाही आता सध्याच्या सिच्युएशनला, अशी गोष्ट आहे. त्यामुळे आता हे जे क्रिकेटचं आहे आमचं आता चालू आहे सगळं व्यवस्थित. तर हे जातं तुमचं क्रिकेटचे जे आहे, जे तुम्ही डिफरंटली एबल लोकांसाठी बनवताय, त्याच्याकडे तुमचं बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? म्हणजे तो एक बिझनेस पर्पज म्हणून तुम्ही बघता की ॲज अ पॅशन म्हणून तुम्ही बघता? ना की बिझनेस पर्पज, ॲज अ पॅशन. आणि मेन माझं टार्गेट हेच आहे. मी तरी आत्ता हँडिकॅप झालो. जेव्हा ते म्हणतो ना की बाबा जी गोष्ट ज्याच्यावर बितते त्यालाच ती गोष्ट कळते, जसं ती गोष्ट माझ्यावर आली तेव्हा मला दुःख कळत गेलं की अरे मी नॉर्मल होतो तेव्हा बिंदास कुठेही क्रिकेट खेळायचो, गली क्रिकेट खेळायचो, कुठेही जाऊन क्रिकेट खेळायचो. पण असे पण काही दिव्यांग लोक आहेत की जे आयुष्य त्यांचं व्हीलचेअरवर गेलेले आहे. सगळं त्यांचं व्हीलचेअरच असतं. व्हीलचेअरवरनं ते उठू शकत, दोन्ही पायांनी उठू शकत नाही. त्या मुलांसाठी मी आता सध्या जास्त स्ट्रगल करतोय. का तर त्यांना पण एक चान्स भेटावा. ओके, नॅशनल लेवलपर्यंत का होईना त्यांना खेळायला भेटलं पाहिजे. आणि कसं होतं की आपण जर बसलेलो आहे, आता बरेच आमचे जे प्लेयर्स आहेत त्यांच्याकडनं पण माझा असा फीडबॅक आलाय की आम्ही जेव्हा लहानपणी नॉर्मल लोकांना क्रिकेट खेळताना बघायचो तर आम्हाला खूप वाईट वाटायचं की यार आम्ही खेळू शकत नाही, आम्हाला पाय नाही. तर फक्त तुम्ही एक सोर्स आहात सर की आम्हाला इथपर्यंत आणण्याचा. मी म्हणलं हे फक्त देवाचीच देणे की आज तुम्ही माझ्यापर्यंत येत आणि तुम्ही आहेत म्हणून मी ये. ओके, तुम्ही आहेत म्हणून मी येईन, त्यामुळे ही टीम आहे. ओके, कुठल्या एका माणसाने टीम बनत नाही, त्यासाठी टीम पाहिजे, त्यामुळे मग प्रॉपर टीम वर्क होतं. ओके, आणि ज्या वेळेस टीम फॉर्म करत होतो ना त्यावेळेस बऱ्याच अशा अडचणी येत होत्या की व्हीलचेअर्स नव्हते, आम्हाला सामान नव्हतं. ओके, ते देखील स्पॉन्सरशिप थ्रू आम्ही आणत गेलो. कारण कसं होतं, मुलांचा जो आत्मविश्वास आहे तो ढासळत चालला होता की व्हीलचेअर्स नाहीये किंवा क्रिकेटच्या इक्विपमेंट्स नाहीये. पण मी त्यांना क्षणाला पॉझिटिव्हिटी देत गेलो की येणार, तुम्ही फक्त पेशन्स ठेवा, नक्की येणार, सब्र का फल मीठा होत आहे. तर नाही सांगत आलो. आणि एक दिवस मी रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलकडं माझा प्रस्ताव घेऊन गेलो होतो. त्यांना इन्व्हाइट केलं प्रॅक्टिस बघण्यासाठी, नाही का, प्रॅक्टिस बघायला ते आपली आले. त्यांना मग म्हणलं की सर बघा सर, असे भरपूर असे प्लेयर्स आहेत की जे लांबून येतात. ओके, ना की पैशासाठी, फक्त त्यांचं एक छंद जोपासण्यासाठी, आवडीमुळे. तर त्यांच्यासाठी थोडीशी का होईना तुम्ही हेल्प करा. मग स्पोर्ट्स व्हीलचेअर खूप महाग येतात. जे नॉर्मल अशा व्हीलचेअर असतात हॉस्पिटलमधल्या त्या तुम्हाला 1000-2000 पर्यंत हॉस्पिटलमधल्या व्हीलचेअर भेटतात. पण स्पोर्ट्स व्हीलचेअर 40,000, 50,000 एक व्हीलचेअर अशी त्या रेंजमध्ये जाते. आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलकडे मी तो प्रस्ताव मांडला की आम्हाला कमीत कमी 12 व्हीलचेअर्स तरी तुम्ही प्रोव्हाइड करा, जेणेकरून आम्ही पण टुर्नामेंट्समध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ, परत आम्ही पण मॅचेस ऑर्गनाईज करू. रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलने तो प्रस्ताव मंजूर केला आणि एका महिन्याच्या आत आम्हाला 12 स्पोर्ट्स व्हीलचेअर दिल्या, त्या पण 40,000. त्यानंतर मग आम्ही एक इव्हेंट ऑर्गनाईज केला पुणा क्लबला. आपलं पुणा क्लब आहे ना, पुणा क्लबला इव्हेंट ऑर्गनाईज केला. मुंबईच्या टीमला इन्व्हाइट केलं. एक T20 फॉर्मॅटचा मॅच तिथं भरवली. नंतर गोव्याला जाऊन आलो. गोव्यानंतर मग आमच्या पुणे मुंबईच्या मॅचेस चालू असतात कंटिन्यू. आता तमिळनाडूला जाणार आहे. म्हणजे हे जे आमचं रोटेशन आहे ते आता परत लाईनीवर आलं. का तर स्पॉन्सरशिप हळूहळू भेटायला लागल्यामुळे. फक्त जनतेला पण एवढं सांगणं असतं की तुम्ही जेवढं नॉर्मल क्रिकेट आवडीने बघता तसं आमचं डिफरंट लेवल क्रिकेटसुद्धा बघा. आपली देखील इंडियाची टीम आहे, ती देखील तेवढ्याच जिद्दीने खेळते. जसं तुम्ही विराट कोहली, रोहित शर्माला डायव्ह मारून कॅचेस मारताना पकडता, तसंच आमच्या एखाद्या प्लेअरला व्हीलचेअरवरून उडी मारून कॅच पकडताना बघा. ते नक्की तुम्हाला डेफिनेटली आवडेल. कारण ज्या माणसाला दोन्ही पाय नाहीये तो जंप कशी मारू शकेल ते तुम्हाला त्यातनं कळेल.
जी आवड आहे, जो छंद आहे, तो त्या लेवलपर्यंत त्या माणसाला घेऊन जातो. आणि जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवड असेल ना, तर तुम्हाला जगातली कुठलीही ताकद रोखू शकत नाही. फक्त त्या गोष्टीबद्दल तुम्ही प्रामाणिक पाहिजे आणि ती गोष्ट आत्मसात करण्याची तुमच्यात ताकद पाहिजे, तर तुम्ही त्या गोष्टीपर्यंत पोहोचा. ओके. आणि असे बरेच मुवमेंट गेले माझ्या लाईफमध्ये की टचके टोमणे खाण्यामध्ये माझ्या आई वडिलांच्या. सॉरी, मी कधी बोललो नाही ही गोष्ट, की लोकांचा जो नजरिया आहे हँडिकॅपकडे बघण्याचा, तो फक्त सिंपतीचा आहे. अरे यार, बिचाराला पाय नाही, त्याला जरा सपोर्ट देऊ. अरे यार, तो जरा असा आहे, त्याला जरा तिकडे हे करू. सिंपती देण्यापेक्षा तुम्ही त्याला सपोर्ट करा. ओके भाऊ, तुला काय पाहिजे, नाही का, मॅच ऑर्गनाईज करायची, मॅच ऑर्गनाईज करू. तुला काय बॅट आणायची, बॅट आणू. ना की त्याच्याबद्दल त्याला सिंपती दाखवा तुम्ही. ओके. आणि माझ्याबद्दल एक सिच्युएशन झाली होती. फॉलोअपसाठी मी संचेती हॉस्पिटलला चाललो होतो, माझे वडील, आई आणि मी. तर एका पेशंटकडे आम्ही गेलो होतो जाता जाता. तर आपण कसं नॉर्मली ओळख करून देतो की बाबा ये मेरा भाई आहे, ये मेरा बेटा आहे. तसंच माझ्या वडिलांनी माझी ओळख करून देत होते पेशंटला की ये देखिए मॅडम, ये मेरा बेटा है, आपको बोला था ना. तर ती मॅडम लिटरली म्हणली, देखो तो क्या हुआ है इसको, अरे रे रे, इसका तो पैर चला गया, इसकी तो जवानी की मस्ती उतर गई अभी. लिटरली लोक तुम्हाला असं टचके टोमणे मारणारे भरपूर भेटतात. ओके. फक्त ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं. तुमचे जे फ्युचर गोल्स आहेत त्याच्यावर तुम्ही फोकस करा. आयुष्यात पुढे जाण्याचा हाच एक एकमेव मार्ग आहे. ओके. आणि मी बरेच लोकांचं ऐकलंय, ऍटलिस्ट माझे प्लेयर्स देखील म्हणतात देवाने आपल्यासोबत वाईट केलं, देव बाबा आपल्यासोबत चांगलं करतच नाही, किंवा देव आपल्यासोबत हेच करतो तेच करतो. ओके. आणि जर चांगली गोष्ट असेल तर मी केली म्हणतात, बाबा चांगली गोष्ट मी केली, आणि वाईट जर झालं तर देवाला नाव वाटतं. ओके. आणि तुम्हाला एक गंमत सांगतो जी मी अनुभवलेली आहे. देव तुम्हाला मार्ग दाखवतो, त्या मार्गावर चालण्याचं काम फक्त तुमचं आहे. जर तुम्ही त्या मार्गावर गेलंच नाही तर देवाला दोष देण्यात तुमचा काही फायदाच नाही. तर फक्त एवढंच मेन माझं मोटिव्ह असं आहे की हँडिकॅप असू द्या किंवा नॉर्मल पर्सन असू द्या, कुठला माणूस जर तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल किंवा टचके टोमणे मारत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. तो माणूस तुम्हाला खच्चीकरण करण्याचं काम करत असतो. फक्त तुमचे फ्युचर गोल्स काय आहेत ते लक्षात ठेवून तुम्ही पुढे जात राहा, तरच तुम्ही ते आत्मसात करू शकाल. बरोबर. तर बेसिकली MWCA सॉरी राईट, MWCA, तर हा भरपूर जणांसाठी आशा आणि प्रेरणा बनला आहे, राईट. आणि तुम्ही ॲक्च्युली बरोबर बोललात की लाईक लोकांचं एक नॅचरल रिॲक्शन असतं सिम्पती देणं, पण जे गोष्ट तुम्ही त्याच्यानंतर बोललात ती जास्त इम्पॉर्टंट आहे की त्या लोकांना सिम्पतीची गरज नाही, त्यांना ॲक्च्युली एम्पॉवरमेंटची गरज आहे. आणि ते म्हणजे आपल्यासारखे जे लोक असतील ज्यांना म्हणजे आवड असते की बाबा कोणाची तरी कुठून तरी तुम्ही मदत जरी केलं, एका माणसाला जरी आयुष्यात तुम्ही काहीतरी बदल त्याच्यात आणण्यात मदत केलं ना, तरी माझ्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. करेक्ट, भरपूर. आणि आम्ही कधी कोणाला पैसे मागत नाही. ओके. आम्ही मागतो स्पॉन्सरशिप, जेणेकरून ती जी काही कंपनी असेल तिचे ब्रँडिंग आम्ही आमच्या टुर्नामेंट्समध्ये करू शकू, आमच्या जर्सीसवर त्यांचे नाव लोगो येते. ओके. आणि ही हेल्प आम्ही पैशातनं न घेता इक्विपमेंट्समधून घेतो. म्हणजे किट बॅग घेणं, टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं, टुर्नामेंटचे जे काही मटेरियल्स असते, स्टम्प्स, बॉल्स, बॅट्स, हे सगळं आणणं, ना की आम्ही हे कुठल्या ह्याच्यात मागत असतो. तर बऱ्याच लोकांना कसं वाटतं की आम्ही स्पॉन्सरशिप मागायला गेलो की यार हे आले पैसे, तर ते थोडं थिंकिंग बदलायला हवं लोकांचं. तेच मेन टार्गेट आहे आमचं. म्हणजे बेसिकली हा म्युच्युअल बेनिफिट म्हणून बघितलं गेला पाहिजे, रॅदर दॅन डोनेशन असं जर बघण्याच्या ऐवजी त्या दृष्टिकोन बदलला गरजेचं आहे. IPL झाली, महाराष्ट्र प्रीमियर MPL झाली, एवढं स्पॉन्सरशिप भेटते या क्रिकेटला. तसं जर एखाद्या दिव्यांग क्रिकेटची जर तुम्ही टुर्नामेंट भरवली, ओके, ती पण लोक आवडीने बघायला येणार, प्रोत्साहन मिळेल. आणि ऍक्च्युली मेन इश्यू कुठं होतो, ह्यात जर मॅच आपण स्टेडियमला जर ऑर्गनाईज केल्या डिफरंट लेवल क्रिकेटच्या, तर 100% लोक बघायला येणार. फक्त हाच इश्यू आहे की कुठलं जे आता स्टेडियम जे आहे ते जास्त सपोर्ट करत नाही की बाबा प्रॉपर यांना इथं मॅच ऑर्गनाईज करून देऊ. त्यामुळे आमचे जे मॅचेस होतात ते आपल्या कुठल्या तरी क्लबच्या ग्राउंडवर किंवा कुठल्या तरी असोसिएशनच्या ग्राउंडवर सध्या असं चालू आहे. फक्त आमचे जे इंटरनॅशनल मॅचेस आहेत ते प्रॉपर स्टेडियमवर होतात. आता आमची इंडिया इंग्लंड झाली डिफरंट लेवल क्रिकेट काउन्सिलची, ती अहमदाबाद स्टेडियम गुजरातला, तिथं झाली होती. आता इंडिया श्रीलंका झाली, ती पण तिकडेच झाली आमची व्हीलचेअर क्रिकेटची. आता डीफची पण इंडिया इंग्लंड झाली, ते इंग्लंडला गेली, इंग्लंडला गेली, त्यांची पण मॅच आता चालू. तर ओमकार, मला एक क्युरियस क्वेश्चन येतोय की तुम्ही सांगितलं की जेव्हा तुमच्यासोबत हा जेव्हा अपघात झाला तेव्हा भरपूर मित्र मैत्रिणी तुम्हाला त्यावेळेला म्हणजे साथ दिलीच नाही, बेसिकली तर नव्हतेच.
आता तुम्ही एवढं सगळं काही अचीव केलं, तुम्हाला जोश टॉक्समध्ये सुद्धा इन्व्हाइट आला, तुमचं MWCA सुद्धा छान चालू आहे, तर आता काही असं बदल झालं त्यांच्यात, असं काही त्यांच्या दृष्टिकोनामध्ये किंवा त्यांचं कॉन्टॅक्ट करण्यामध्ये, त्यांच्या नेटवर्किंगमध्ये असं काही एक्सपिरियन्स झाला तुम्हाला? ॲक्च्युली कसं आहे मॅडम, जर तुम्हाला ठेस लागली ना तर तुम्ही खाली बघून चालायला लागता. त्यामुळे मला नंतर हळूहळू कॉल यायला लागले होते नाही का, पण मी कॉल रिसिव्ह नाही करायचो. किंवा माझे जे बाकीचे जे काही रिमेनिंग फ्रेंड्स होते त्यांच्याकडनं मला ऐकायला यायचं की बाबा तुझ्या घरी नाही का डॉक्टर, जे आमचे माझे मित्र आहेत, डॉक्टर मित्र, त्यांनी डॉक्टर साहेबांच्या घरी सांगितलं की ओंकारला डॉक्टर साहेबांचा काटा काढायचा होता, त्यामुळे ओंकार डॉक्टर साहेबांना गाडीमध्ये घेऊन गेला होता. आणि माझ्या घरी उलट सांगितलं की डॉक्टर साहेबांना ओंकारचा काटा काढायचा होता, त्यामुळे डॉक्टर साहेब ओंकारला लांब घेऊन गेले. म्हणजे मित्र असावेत पण या टोकाचे नको. बरोबर नाही का, म्हणजे जो माझा डॉक्टर मित्र होता तो खूप मला जवळचा होता, म्हणजे तो मला खूप जवळचा मानायचा. आणि ते बाकीच्या मित्रांना आवडायचं नाही, ते नंतर त्यांच्या डोळ्यामध्ये खूपच गेलं वगैरे. आणि माझं बॅड लक म्हणा काही म्हणा, पण मला कधी फ्रेंडशिप टिकतच नाही. माझे वडील एक गोष्ट नेहमी बोलायचे ओंकार, आणि आम्हाला लहानपणापासून त्यांनी एकच शिकवत गेले की जो मनुष्य तुमच्या सोबत चांगल्या वेळी असतो त्याला तुम्ही विसरलं तरी चालेल, पण जो मनुष्य तुमच्या सोबत वाईट वेळेस असतो त्याला कधीच विसरायचं नाही, कारण तीच खरी तुमची माणसं असतात. डेफिनेटली. तर तुमच्यासाठी म्हणजे मोठी गोष्ट ही आहे ओंकार की लाईक तुमच्या आयुष्यात तुम्हाला लाईफ पार्टनर खूप छान भेटली, त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. नाही, आणि वर्ष आल्यामुळे आहे ना, मेन म्हणजे माझे आई वडिलांना आधार भेटला. आमचे तुम्ही विचार करा ना, एखाद्या फॅमिलीमध्ये मुलाचा पाय गेलेला आहे वयाच्या 21व्या वर्षी, त्याचं लग्न नाही झालं, काय झालं, त्याच्या घरची सिच्युएशन कशी असेल आणि किती वर्षानुवर्ष डिप्रेशन मध्ये गेले असते. पण वर्ष जशी घरी आली सगळं टेन्शन रिलीज झालं, कारण सगळ्यांना माहिती की बाबा हे याला सपोर्ट करतील, हा त्याच्या पायावर पण उभा राहणार आहे. आणि मेन म्हणजे जो त्यांनी माझ्याबद्दल विश्वास दाखवला, माझ्या फॅमिली मेंबर्सने सगळ्यांनी, मामा मावशी माझे भाऊ, त्यांच्या विश्वासावर माझा आत्मविश्वास तयार झाला आणि मी आज माझ्या पायावर उभा आहे. तुम्ही मला कुठली जरी गोष्ट करायला सांगितली तरी मी एका पायावर तयार आहे बरं का. आता माझं लिटरली लग्न जेव्हा झालं त्यावेळेस माझं जागरण गोंधळ झालं नाही. जवळजवळ एक 6-7 महिन्यानंतर आमचं जागरण गोंधळ केला, थोडं लेट केलं. जागरण गोंधळ झाल्यावर एक प्रोसिजर असते की जेजुरीला जायची, म्हणजे देवाला जायची ते असते. तर मी एका पायावर खालनावर जेजुरीकडे सर केला होता तेव्हा तो. आणि म्हणजे लोकांचा जो नजर होती ना ती बघण्याची, म्हणजे खूप म्हणजे व्हील पॉवर खूप आहे असं ते कंटिन्यू होते. कारण लोक एकदम थकून असे चढायचे, मी मस्त स्टिकनी वर जातो, सगळे लोक शॉक व्हायचे, अरे बापरे, ओ माय गॉड, असे शब्द त्यांच्या कानावर नाही होते. मग एक तिथं ते परडी घेऊन असतात ना तिथं देवाऱ्यात, मग त्यांनी मला बोलवलं नाही का, त्यांनी मग त्यांचं नाणं वगैरे नाही का ते देवीचं वगैरे मला दिलं. म्हणजे बाळा तुला आयुष्यात काही कमी येणार नाही, फक्त असाच पुढे जातं. म्हणजे श्रद्धेच्या भावने मी हे इथं व्यक्त करतो की श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. की ठीक आहे बाबा चला त्यांनी मला दिलं, पण तेच मग मी माझ्या आईला म्हणलं की आपल्या देवारात राहू दे बाबा, त्यांनी श्रद्धेने नाही का आपल्या देवारामध्ये ते राहू दे. आणि मी माझ्या ऍक्सिडेंटच्या आधी पण शिर्डीची पायवारी करायचो. वयाच्या 16व्या वर्षीपासून मी साईबाबांचं पालखी करायचो. म्हणजे कसब्यातनं जी पालखी निघती ती डायरेक्ट शिर्डीपर्यंत जाते. जवळजवळ 10-12 दिवसाचा हा काळ असतो आणि डेलीचं 20-22 किलोमीटर क्रॉस करायचं असतं. पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी वारी पुढं कंटिन्यू करायची ठरवली. आणि त्यावेळेस मी माझ्या आर्टिफिशियल लेगसाठी खूप धडपड करत होतो, कारण मला माझ्या घरच्यांकडनं परत अजून खर्च करायचा नव्हता. आणि चांगल्यातला आर्टिफिशियल लेग 6 ते 7 लाखाच्या रेंजमध्ये होतो. मग मी त्यासाठी पण स्पॉन्सर बघायला चालू केलं. टाटा ट्रस्टला मी ॲप्लिकेशन केलं. ओके, टाटा ट्रस्टनी की मला मदत करावी की बाबा आर्टिफिशियल लेगसाठी माझं एज कमी आहे. आणि मी माझं आपलं महाराष्ट्राचं पण मी सगळं त्यात ॲड केलं होतं की महाराष्ट्र वेलच्या क्रिकेट टीमचं कॅप्टन आहे, असोसिएशनमध्ये ॲज अ सेक्रेटरी वर्क करतो. अँड मला फ्युचर गोल्स भरपूर आहेत माझे, तर ते मला अचीव करण्यासाठी मला तुमची हेल्प पाहिजे. तर आमच्यात एक नगरसेविका आहेत कालिंदीताई पुंडे, त्यांनी मला 1.5 लाखाची मदत केली. बाकीची जी रिमेनिंग अमाऊंट होती ती अख्खी टाटा ट्रस्टने तिकडे पे केली होती कंपनीला, ऑटोबॉक कंपनीला. चेंबूरला त्याचं सेंटर आहे, चेंबूरला. मग तिकडे मला मेजरमेंट घेण्यासाठी बोलवलं. तिकडे माझं आर्टिफिशियल लेगचं मी मेजरमेंट दिलं, 10 दिवस ट्रेनिंग घेतलं. 10 दिवसानंतर मी पुण्याला आलो.
आणि जेव्हा मी पुण्याला आलो त्याच्या 3 दिवसानंतरच मग पायीवारी जाणार होती. मला घरचे भरपूर मला बोलत होते जाऊ नको, आत्ता तू अजून प्रॅक्टिससुद्धा केली नाही, काय नाही. म्हटलं मी जाणार आहे, कारण माझा तर माझा विश्वास आहे. ओके, मी माझी जी वारी आहे ती मी पुढं कंटिन्यू करणार. आणि मी आणि माझा मावस भाऊ मग आम्ही निघलो. मग जवळजवळ 1 दिवस मी कसब्यातनं सुरुवात केली. वाघोलीला पहिला मुक्काम झाला, दुसरा पुढं रांजणगावच्या पुढं त्या साईडला मुक्काम आम्ही केला. आणि चालून चालून डेलीच आमचं 20-22 किलोमीटर असायचं. चालून चालून जो माझा पोर्शन आहे, रिमेनिंग पोर्शन, तिथं मला पिंपल्स यायला लागले आर्टिफिशियल लिफ्ट चालल्यामुळे. मी डॉक्टरला कॉल केला, डॉक्टरला फोटोज वगैरे शेअर केले. संचितचे डॉक्टर आलता कॉल, ते म्हणले तू जिधर भी है उधर से रिटर्न आ जा, तू इतना आर्टिफिशियल लिफ्ट डायरेक्टली यूज मत कर. अगर तू आर्टिफिशियल लेग लिया आहे तू नाही, म्हणजे आर्टिफिशियल लेग जर तू घेतलाय तर कमीत कमी दिवसाला फक्त तू 2 तास चाल. आर्टिफिशियल लेग करून 12-13 तास चालतोय, त्यामुळे तुला ते पाण्याचे पिंपल्स येतात. ते म्हटलं नाही, मी आत्ता इथपर्यंत आलो, इथनं पुढं पण मी जाणार, रिटर्न येणार नाही. मग पुढचा जो प्रवास आहे तो मी स्टिकच्या साह्याने केला. डेली 20-22 किलोमीटर चालायचो. 10 दिवसानंतर मी शिर्डीला पोचलो. तिथं पण मला खूप चांगला रिस्पॉन्स आला, की जे काही लोक दिव्यांगांना वाईट नजरेने बघतात, तीच लोक तिथं माझ्यासाठी टाळ्यांचा गडगडत करायचे, माझ्यासोबत चालायचे. ते म्हणायचे बाबा आमचे पाय दुखतात चालून चालून, पण तुझ्याकडे बघून आम्हाला अजून उत्साह येतो की बाबा तू चालू शकतो तर आम्ही का नाही चालू शकत, मग आम्ही पण तुझ्यासोबत चालणार. सुरुवातीला मी माझा एकटाच चालायचो, नंतर मग आमचा जो ग्रुप होता तो वाढत गेला. माझ्यासोबत शिर्डीला जास्त कमीत कमी 10-12 जण माझ्यासोबत चालायला होते पालखीतले. मग शेवटच्या दिवशी भरपूर लोक म्हणले की तुम्ही एक इन्स्पिरेशन आहात आमच्यासाठी, तुम्ही एक मोटिवेशनल पर्सन आहात. माझ्यासोबत शेवटच्या दिवशी फोटो वगैरे काढले बऱ्याच लोकांनी, म्हणजे व्हिडिओज वगैरे घेतले. बऱ्याच लोकांनी मला त्यांच्या घरी इन्व्हाइट केलं की तुम्ही या म्हणून, नाही का. आणि एक आजी होती तिथे पालखीतलीच, ती म्हणली मला तुझ्यात साई दिसला आज. त्यावेळेस मला एकदम असं भावूक झालं, नाही का, की मी आज माझी वारी खरं तर आज कंप्लीट झाली म्हणे. मला आज तुझ्यात साई दिसला, माझी आज वारी खरी झाली. त्यामुळे मला अजून उत्साह येतो की बाबा ही जी पॉझिटिव्ह वाईब्स आहेत किंवा एनर्जी ती मला सगळ्यात या पर्सनकडनंच भेटते. आपण जर समोरच्याला मोटिवेट केलं, मग त्यांचे जे टाळ्यांचा गडगडाट वगैरे असतो किंवा जे पॉझिटिव्ह वाईब्स असतात ते आपल्याला येतात. त्यातनं मग मला अजून काम करण्याला प्रोत्साहन येतं. खूप छान वाटलं ओंकार तुमच्याशी बोलून. तुमची कहाणी ऐकून खरोखर असं वाटलं की म्हणजे देव आहे आणि कुठे ना कुठे देव माणसातच वास करतो, आणि तेच आपल्याला कुठे ना कुठे पुढे नेहमी कामी येतं. नक्कीच. एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. जसं हवा आहे, गॅसेस आहेत बाकीचे, ते आपल्याला दिसत नाही पण फील होतं. तसंच देवाच्या बाबतीत पण बरोबर, देव आहे तो आपल्याला फील होतो पण दिसत नाही. बरोबर. सो ओंकार, आय होप की म्हणजे तुम्हाला सुद्धा आमचा पॉडकास्ट आवडला आहे. आणि दर्शकांना प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा, म्हणजे आम्ही ओंकार सारखे अजून छान स्पीकर्स आमच्या पॉडकास्टवर आणू शकतो. थँक्यू सो मच.